अशोक खरात प्रकरणात जितकं खोल जाऊ ना तितकं हात काळे होत आहेत। नेत्यांची नावं समोर येत असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचंही कनेक्शन समोर आले। पाटलांच्या मंत्रिपदाच्या काळात त्यांनी खरातवरती केलेली कृपादृष्टी आता चर्चेत आली आहे। चला तर बघूया खरात फाईल मधला बगीचा चॅप्टर आणि नवं कॅरेक्टर। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या आडून महिलांना जाळ्यात ओढणारा विकृत मानसिकतेचा अशोक खरात आणि त्याचे अनेक कारणामे चक्रावणारे आहेत। त्याला गुरुमाऊली म्हणणाऱ्या रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला मुकावं लागलं आणि इतर नेत्यांची आणि निकटवर्ती अधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे। आणि यात आता आणखीन एक बडा नेता आलाय, त्याचं नाव आहे जयंत पाटील। त्यांचा खरात सोबतचा फोटोही समोर आलाय। अजून तरी त्यावरती स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं नाही। हरकत नाही, कोणी कोणाकडे यावं आणि काय करावं हा त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे, पण शेतकऱ्यांच्या हक्काच्या बाणावरती फुललेला खरातचा बगीचा मात्र डोक्यात तिडीक जाणारा हा मुद्दा आहे। खरातने आपल्या राजकीय ओळखीच्या जोरावरती अनेकांना गंडवलं, फसवणूक केली, जमिनी बळकावल्या आणि कोट्यावधींची संपत्ती जमा केली। अशातच मिरगावमध्ये त्याने स्वतःचा राजमहाल उभा केला। तिथेच त्याने काही एकरांवरती ईशान्येश्वर मंदिर उभं केलं, जिथं नेत्यांनी हजेरी लावली होती। तर याच भागामध्ये त्यात शिवानिक संस्थान पण आहे। या ट्रस्टच्या परिसरामध्ये त्यानं बगीचा फुलवला आहे आणि त्यासाठी दारणा धरणातून तब्बल 48 किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे। आता ही VIP सवलत कोणाच्या कृपेने? या सगळ्यातून खरातने मराठवाड्यातील 72,000 शेतकऱ्यांच्या हक्काचं 29 लाख लिटर पाणी पळवले। त्यासाठीचा प्रस्ताव पाटबंधारे खात्याला पाठवण्यात आला होता। पुढे पाटबंधारे खात्यानं हा प्रस्ताव गोदावरी महामंडळाला पाठवला। तत्कालीन कार्यकारी संचालकांनी 5 जानेवारी 2020 ला हा प्रस्ताव मंजूर करून सरकारला पाठवला। पुढे दारणा धरणातून मिरगावच्या शिवनिका ट्रस्टला 39 लाख मीटर पाणी देण्यासाठी जलसंपदा खात्यानं 31 जुलै 2020 रोजी प्रस्तावाला मंजुरी दिली आणि गोदावरी उजव्या तट कालव्यातून बिगर शेती वापरासाठी 39 लाख मीटर पाणी देण्यात आलं। या काळात महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि ज्या जलसंपदा मंत्री होते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे। महाविकास आघाडी सरकारने खरातच्या संस्थांना पाणी देण्याबाबत घेतलेल्या निर्णयावरून आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी जोरदार हल्ला केलाय। तर पाणी कुठे मुरतं याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली। मुद्दा फक्त इतकाच आहे की जलसंपदा मंत्री विखेंना हे आत्ताच का कळलं? जर माहिती आधीच होती तर इतके दिवस ते गप्प का होते? त्यांनीही आधीच हा निर्णय बदलला का नाही? त्यांचाही फोटो खरात सोबतच आहे, त्यामुळे आपलं नाव येण्याआधीच त्यांनी मागच्या गड्याला खो दिला अशी चर्चा होते। एवढंच नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित काढला आणि पाणी देणाऱ्याला काय शिक्षा करावी असा देखील प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला। विरोधी पक्षाचे कोण कोण गेले त्यांचे मी पुरावे देऊ शकतो। माझ्याकडे सर्वात जास्त तर माझ्याकडे पुरावे आहेत याचे, पण ते पोलिसांकडे आहेत। ते पोलिसांचं काम आहे, ते माझं काम नाही आहे। त्यांना खरातांना भेटणाऱ्यांपैकी कोणाचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर कारवाई होईल, पण कोणी भेटलंय अशा याच्यावर जर कारवाई आपण करायला लागलो तर मला असं वाटतं की मग तुम्हाला माहिती आहे की कोण कोण काय काय कसं कसं करायचं। आता कालच तुम्ही देखील त्यांना आउट ऑफ टर्न पाणी कोणी दिलं, कसं दिलं, 40 किलोमीटर पाण्याची लाईन कशी दिली, हे सगळं तुम्ही काल दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण करू नये। हा महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे। अशा प्रकारे आपल्या तथाकथित शक्तींचा उपयोग करून महिलांना भरीस पाडणं यापेक्षा वाईट गुन्हा असू शकत नाही। काही झालं तरी त्यांना त्याची शिक्षाही भोगावीच लागेल। सरकार आणि पोलीस याकरता जे करावं लागेल ते करायला तयार आहे। त्या महिलांच्या फोटोसोबत त्यांच्या विरोधकांकडून राजीनामे मागितले जात आहेत। मग मी पुन्हा प्रश्न विचारतो तुम्हाला की ते तर ठीक आहे, कोणी कुठे भेटलं, कोणासोबत फोटो आहे, काय आहे, या तर गोष्टी असतात। कोणी कोणासोबत फोटो असू शकतो, पण ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवून 40 किलोमीटर दुरून त्यांना पाणी दिलं त्यांना काय शिक्षा द्यायची? आणि मंत्र्यांबद्दल बोलणारे त्यांच्याबद्दल का चूप आहेत? तिथे तोंडाला कुलूप का लागतंय? सिलेक्टिव्ह का बोलताय? त्यामुळे काहींना केवळ राजकारण, आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही आहे, आम्हाला महिलांच्या डिग्निटीमध्ये इंटरेस्ट आहे। हे सगळं वाईट आहे, एकमेकात कड्या गुंतलेल्या आहेत। मी कसा शुद्ध आहे आणि खरातशी संबंधित नाही हे सांगण्यासाठी ही सगळ्यांची धडपड सुरू आहे। प्रत्यक्षात सगळेच सत्य जाणून आहेत।
खराच्या बागेतली फुलं आणि फळं मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचं हक्काचं पाणी हिसकावून फुललेली आहेत। राजकारण्यांना फायदा झाला, अधिकाऱ्यांना आशीर्वाद मिळाला, पण मराठवाड्याचा शेतकरी हक्काच्या पाण्याला यांच्या स्वार्थापायी मुकला आणि याचं कोणालाच काहीच वाटत नाही। हे सगळ्यात वाईट वाटतं। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सकाळला फॉलो करा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।